नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण काय, तलाठीवरती किंवा एमपीएससी ग्रुप सी या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेत, जे परीक्षेची प्रिपरेशन करत आहे, अशा सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. कारण की परीक्षा योजना जी आहे या संदर्भामध्ये एमपीएससीने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काय केलं, एक शुद्धीपत्र परिपत्रक जे आहेत ते इथं काय केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. प्रसिद्ध पत्र जे आहेत ते इथं सांगितलंय. मग हे प्रसिद्ध पत्र काय सांगतंय मुळामध्ये, या प्रसिद्ध पत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण बाब सांगितली आहे, की परीक्षा जी होऊ घातलेली आहे 5,707 पदांसाठी, यासाठी जे प्रशासकीय आणि तांत्रिक पद आहेत, या पदांच्या संदर्भामधले परीक्षा पद्धती कशी असणार आहे, परीक्षा योजना काय असणार आहे, याचं इत्थंभूत स्वरूपामध्ये त्यांनी डिटेलिंगमध्ये इथं सांगितलंय. इन शॉर्ट सांगायचं झालं, प्रशासकीय पदांकरिता जी काही क्रायटेरिया आहे, तुमची पदवी पूर्ण असणं, या पदवी अंतर्गत जे काही पद येतात, म्हणजे कर सहाय्यक असतील, उद्योग निरीक्षक असेल, तलाठी असेल, हे पद प्रशासकीय पदांतर्गत त्यांचा समावेश हा केला जातो. यांची पूर्वपरीक्षा ही सेम असणार आहे. तसंच तांत्रिक घटक असणारे जे विषय आहे, म्हणजे मत्स्य विद्यापीठाच्या संदर्भात असतील किंवा AMVI किंवा ARTOची जी जाहिरात आहे ती असेल, हा काय तांत्रिक घटक त्यामध्ये 20 मार्काचा हा इन्क्लुडेड आहे. यांची सुद्धा प्रशासकीय पदांसोबत पदभरती पूर्वपरीक्षा जी आहे ती केली जाणार आहे, हे तर स्पष्ट सांगितलंय. मात्र यांच्या संदर्भातल्या ज्या मुख्य परीक्षा आहेत, या स्वतंत्र घेण्यासंदर्भात सुद्धा इथं सांगितलंय. मग हा व्हिडिओ काय काय सांगतं, याला आपण इथं बघणार आहोत. यामध्ये बघा, प्रसिद्ध पत्र कधीच आहे, 1 ऑगस्ट 2026 मध्ये हे प्रसिद्ध पत्र आलंय. यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं 28 आणि 73 शासन गट ब आणि क गट संवर्गातील पद भरती करता सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता असलेल्या पदांसाठी प्रशासकीय व विशिष्ट तांत्रिक स्वरूपाची शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी तांत्रिक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रशासकीय तांत्रिक पद भरतीकरिता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेच्या विद्यमान परीक्षा योजनेमध्ये बदल करणे आवश्यक ठरते. सदर बदलाच्या अनुषंगाने शासन सेवेतील गट क संवर्गाच्या परीक्षा पद्धती खालीलप्रमाणे आणते. हे तर स्पष्ट सांगितलंय. म्हणजे इथं काय सांगितलंय, आम्ही आता असा बदल करतोय. काय बदल केला त्यांनी मुळामध्ये, परीक्षा योजनेमध्ये समाविष्ट सर्व प्रशासकीय तांत्रिक संवर्गाकरिता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येईल, हे स्पष्ट सांगितलंय. म्हणजे परीक्षा योजना प्रशासकीय आणि तांत्रिक संवर्ग जो आहे, यासाठी एकच पूर्वपरीक्षा असणार. प्रिलिम्स जी होणार गट क ची 25 ऑक्टोबरला, ती सगळ्यांसाठी सेम असणार आहे. यामध्ये कोणताही बदल असणार नाहीये. दुसरं काय सांगते, सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता असलेल्या प्रशासकीय संवर्गांसाठी एकच मुख्य परीक्षा घेण्यात येईल. एकच मुख्य परीक्षा म्हणजे काय, प्रशासकीय पद म्हणजे कोणती, तुम्हाला म्हणलं कर निर्धारक आहे, तलाठी भरती आहे, या टंकलिपिक आहे, यामध्ये यांच्यासाठी एकच मुख्य परीक्षा ही घेतली जाणार आहे. तांत्रिक घटकाचे जे आहेत, मत्स्य विद्यापीठ असेल किंवा AMVI असेल, यामध्ये त्यांची मुख्य परीक्षा ही वेगळी होईल, हे सुद्धा स्पष्ट सांगितलंय. तांत्रिक संवर्गासाठी 3 नंबर, विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गांसाठी त्या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य आवश्यक समान तांत्रिक शैक्षणिक अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाचा एकच सेवा प्रमाणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे यांची स्वतंत्ररित्या मुख्य परीक्षा घेतली जाईल आणि त्यानुसार त्याचे रिझल्ट हे लावले जातील. या पूर्व परीक्षेचा निकाला संदर्भात काय म्हणतात, पूर्व परीक्षेतील प्रशासकीय संवर्गांचा एकत्रित निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. काय, एकत्रित निकाल हा प्रसिद्ध करण्यात येईल, हे इथं सांगितलेलं आहे. तांत्रिक संवर्गाचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. तांत्रिक संवर्गाचा संवर्ग निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, हे सुद्धा स्पष्ट सांगितलंय. यानंतर मुख्य परीक्षेचा निकाल संवर्ग सेवा निकाय प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे मुख्य परीक्षेचा निकाल जो आहे, संवर्ग व सेवा निकाय प्रसिद्ध करण्यात येईल, हे सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट केल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. यानंतर अंतर्गत गट क सेवेतील विद्यमान संवर्गाव्यतिरिक्त विविध नवीन संवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता, उदाहरणार्थ मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी, अभियांत्रिकी पदवी,
विज्ञान शाखेतील पदवीसह टंकलेखन अर्हता इत्यादी आवश्यक असलेल्या सहवर्गाकरिता एकच संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात येईल. तसेच विशिष्ट तांत्रिक संवर्गासाठी शैक्षणिक अर्हता असलेल्या तांत्रिक संवर्गाकरिता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क सहवर्गाकरिता संयुक्त पूर्व आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. हिंच काय पूर्व परीक्षा तांत्रिकची जी आहे ती काय असणार आहे, सेम असणार आहे. फक्त यांच्या मेन्स या वेगवेगळ्या समोर सांगतो तुम्हाला. या संदर्भामध्ये नव्याने अथवा नवीन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ऑलरेडी जाहिरात आलेली 22 जुलैला. यानुसार डेट सुद्धा इथं दिल्या गेलेल्या आहेत. या तारखा दिल्या गेल्यानंतर या संदर्भामध्ये ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले ते पहिले 22 जुलैच्या पूर्वी त्यांच्यासाठी नव्याने अर्ज भरण्याची गरज आहे का? नाही. त्यांना फक्त इथं अपडेट जाऊन अपडेट करायचं, चेक करून घ्यायचंय आणि आपला फॉर्म जो आहे तो ऑलरेडी भरलेला आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. या व्यतिरिक्त बघा, उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक उत्पादन राज्य शुल्क, तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय, कर सहाय्यक, विविध नियुक्ती प्राधिकरण निकाय लिपिक व टंकलेखक, विविध नियुक्ती प्राधिकरण निकाय ग्राम महसूल अधिकारी तलाठी पद, त्यानंतर वरिष्ठ अभिलेखापाल व वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क यांचा समावेश, सहाय्यक अधीक्षक गट क यांचा समावेश, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, त्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क, असे हे 10 पदांची जाहिरात आहे. या संदर्भामध्ये एकच पूर्व परीक्षा, सर्व वर्गाकरिता एकच पूर्व परीक्षा असणारे. तलाठी भरतीसाठी वेगळी परीक्षा नाही. कारण की तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल, मार्केट बघताय, युट्यूबला बघताय, तलाठी भरतीसाठी सुद्धा वेगळी बॅच चालू झालेली आहे. ग्रुप सी ची 30 बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय होतंय, या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध असल्याचं दिसून येतं. यासोबत बघा, मुख्य परीक्षा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क व सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क सवर्ग वगळून उर्वरित सर्व संवर्गाकरिता एकच मुख्य परीक्षा ही घेण्यात येणार आहे. एकच मुख्य परीक्षा ही असणार आहे. हे इथं काय केलंय, पूर्व परीक्षा एक, मुख्य परीक्षा वगळून सर्व संवर्गाकरिता एकच मुख्य परीक्षा. म्हणजे कोणते 8, हे 8 सेक्शन जे आहे यासाठी एकच मुख्य परीक्षा. आणि शेवटचे 2 आहे मत्स्य सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, या दोघांसाठी स्वतंत्र स्वरूपामध्ये परीक्षा ह्या घेतल्या जाणार आहे. त्यामुळे तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वपूर्ण सूचना आहे, तुम्ही ग्रुप बी आणि सी ची तयारी, ग्रुप सी ची तयारी तुम्ही करताय. आणि ग्रुप सी ची तयारी करत असताना ऑटोमॅटिकली तुमची तलाठी भरतीची तयारी सुद्धा त्यामध्ये कव्हर अप होत आहे. त्यामुळे तुम्ही वेगळी तयारी करण्याची गरज नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय, या संदर्भामध्ये जाणून घ्यायचंय, परीक्षा पद्धती काय, परीक्षा योजना काय, ही समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाला वेग वाढवा. जर तुम्ही अभ्यासाला वेग वाढवला नसेल आणि वेग वाढवायचा असेल तर लक्षात ठेवा, करिअर ऑर्बिट अकॅडमीची एमपीएससी ची ग्रुप सी संदर्भात 2026 ची बॅच ही चालू आहे. मग 2026 ची बॅच चालू आहे ही काय, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ऑलरेडी रनिंग मध्ये, कोणत्या स्वरूपामध्ये, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच आहे. यामध्ये कंबाईन ग्रुप सी ही अत्यंत अल्प माफक दरामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे, फक्त 249 मध्ये. यामध्ये काय काय भेटतंय तुम्हाला, 300 पेक्षा जास्त लेक्चर्स आहे, आवर्स लेक्चर्स आहे, तज्ञ शिक्षक आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहे, टेस्ट सिरीज उपलब्ध आहे, तुम्हाला पीडीएफ नोट्स उपलब्ध आहे, डाऊट सेशन उपलब्ध आहे, मेंटरशिप उपलब्ध आहे. आणि या संदर्भातल्या तुम्हाला ज्या काही शंका आहेत, शंका निरसनासाठी सुद्धा आपण अवेलेबल आहोत. आपण तुम्ही कोणत्याही याच्यावरती खाली दिलेला क्रमांक जो आहे, या ठिकाणी दिलेला नंबर, या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क साधू शकता, जेणेकरून तुमच्या प्रश्नांचं योग्य ते उत्तर या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. यामध्ये हा नंबर 8956366227 हा काय पर्सनल नंबर आहे माझा. तुम्ही ह्या नंबरवरती कॉल कधीही करू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर हे नक्की देऊ. ठीक आहे, चालेल. थँक्यू. परीक्षा योजना लक्षात ठेवा आणि यानुसार अभ्यासाचा वेग हा ऑर्बिट सोबत वाढवा. थँक्यू.